हॅलो, एक आनंदाची बातमी तुमच्याकरता मी घेऊन आलेलो आहे. दिसतच असेल तुम्हाला स्क्रीनवर नगर परिषद भरती 2025. आणि अजून एक गोष्ट आहे की 10वी असो, 12वी असो किंवा पदवी लेवलचा असो, तीनही प्रकारचे स्टुडंट विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. आता जसा जी आर आलेला आहे त्यानुसार ॲटलिस्ट 3138 पदं तरी असणार आहे. या पदामध्ये किंवा या व्हॅकन्सीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु एक्झॅक्टली ही ऍड कशाबद्दल असणार आहे, कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो, एकंदरीत सिलेबस काय असणार आहे, तारीख एक्झॅक्टली काय आहे, कशा प्रकारे आपण याला प्रिपरेशन करू शकतो, या सर्वांचं उत्तर मी तुम्हाला या सेशनमध्ये देणार आहे. परत एकदा सांगतो, आज मी हा जो सेशन घेतोय एकदम शांततेने बघा. कधीही काहीही फॉरवर्ड करू नका आजच्या सेशनमध्ये, कारण की स्टेप बाय स्टेप तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या नोट डाऊन करून ठेवा, इम्पॉर्टंट लिहून ठेवा, कारण की प्रत्येक गोष्ट शब्द तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. एवढ्या वेळेस इम्पॉर्टंट शब्द मी याकरता वापरला आहे कारण की ही जी भरती आहे खूप दिवसानंतर, म्हणजे लगभग 2 वर्ष होत आले. लास्टमध्ये 2023ला झाली होती, त्याच्यापूर्वी 2018ला झाली होती. तर त्यावेळेस सुद्धा 2023ची एक्झाम TCS IBPS TCS ने घेतली होती. ठीक आहे, तर ते वाले. आणि आता सुद्धा असं म्हणता आहे की काही पद TCS IBPS द्वारे भरले जाणार, परंतु काही जे चेंज झालेले आहे ते MPSC मार्फत भरले जाणार आहे. तर MPSC मार्फत कोणती पदे आहे भरली जाणारी, आणि बाकीची गट क आणि ड ची TCS IBPS द्वारे ऑनलाईन, ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असतं. मी पहिल्यांदाच सांगतोय, 2023च्या वेळेस जेव्हा एक्झाम झाली होती त्यावेळेस सुद्धा 1/4 निगेटिव्ह होती, कारण की नॉर्मली तलाठी किंवा पोलीस भरती वगैरे या ज्या सरळ सेवा असतात तुम्ही बघता त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, पण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर सुरुवात करूया. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे एवढे MPSC मार्फत आणि त्याचे पद, म्हणजे एवढ्या जागा रिक्त आहे अशा व्हॅकन्सी, आणि या गट क आणि ड च्या या TCS किंवा IBPS द्वारे जास्तीत जास्त TCS असणार आहे. पण बघूया कसं असणार आहे. एवढं बघा, तुम्हाला दिसत असेल इथं राज्य संवर्ग भरती कर निर्धारण, ही फेमस पोस्ट आहे. लेखापरीक्षण, अभियांत्रिकी सेवामध्ये स्थापत्य, विद्युत, संगणक, पाणी पुरवठा आणि स्वच्छता निरीक्षक, यासोबत हे अग्निशमन सेवा. तर असं हे वालं आणि हे वालं यांच्या MPSC मार्फत भरणार आहे. आणि बाकीच्या ज्या गट क आणि ड च्या एक्झाम आहे त्या TCS IBPS द्वारे 15 जुलैला जाहिरात येणार आहे. तर ही डेट त्यांनी दिलेली आहे. आता बघूया 15 जुलैला जाहिरात येते की नाही. पण मी पहिल्यांदाच याकरता सांगतोय की कशा प्रकारे आपल्याला इथूनच, कारण की 15 जुलैची वाट बघत बसले तर अभ्यास कधी करणार. आणि यांनी हे पण सांगितलंय की 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही रिझल्टही लावून देऊ, सगळे उरकूनही घेऊ. वेळ पण तर पाहिजे ना. तर त्याकरता लवकर तुम्हाला सांगतोय. बघा, महाराष्ट्र शासन भरती 2025 नगर परिषद प्रशासन संचालनालय. तर हा पेपरची कटिंग तुम्हाला दाखवतोय. यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली जी आर पण दाखवणार आहे. 29 मे 2025 जी आर आहे, पण पेपर मधली एकदा कटिंग बघून घेऊया. वेगवेगळे 75,000 पदं भरवण्यात जाणार आहे. त्याच्यामधली काही पदं नगर परिषदाची आहे, त्यामधली ती पदं भरताना वेगवेगळ्या संस्थेमार्फत भरवली जाणार आहे. त्यामध्ये गट क आणि ड च हे TCS IBPS द्वारे ऑनलाईन असणार आहे. हे शासन निर्णय क्रमांक आहे. बघा, पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ठीक आहे. आता हे वाला 29 मे 2025 चा हा जी आर आहे. एक्झॅक्टली तुम्हाला भलेही छोटं दिसत असेल, परंतु याला मी मोठं करतो. जसं बघा, 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025. तर बघा, इथं दिसतंय तुम्हाला ओरिजिनल जी आर 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025. तर फक्त मोठं केलेलं आहे मी फॉन्ट साईज. तर यानुसार आपल्याला आता तयारी करायची आहे. एक्झॅक्टली तयारी कशी करायची, कोणता सिलेबस असणार आहे, 2023 मध्ये सिलेबस कोणता होता, वेगवेगळ्या तुम्ही जर टेक्निकल पोस्ट करता अप्लाय करत असेल तर त्याचा आत्तापासून अभ्यास करायला सुरुवात करा, कारण की जाहिरात आल्यानंतर वेळ कुठं असतो. ठीक आहे, तर हे बघून घ्या. बघा, जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करार करण्याबाबत हा करार 15 जूनला होणार होता. त्यानंतर पदवी भरती जाहिरात प्रसिद्ध करणे 15 जुलैला ही एक्झॅक्टली जाहिरात येणार आहे. त्यामध्ये एक्झॅक्टली रिक्त पदे किती आहेत, कसं काय भरणार आहे ते आपल्याला कळणार. आणि यांनी देऊन टाकले. बघा, परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणे 30 सप्टेंबरची डेट दिली आहे. तर इथून सपोज आता मी हा रेकॉर्ड करतो 26 जूनला. ठीक आहे, आणि 15 जुलैला नोटिफिकेशन येणार आहे. तर लगभग हे 15 दिवस म्हणजे 30 जुलैपर्यंत 31 जुलैपर्यंत हे चालणार. ठीक आहे,
त्यानंतर ऑगस्टमध्ये जरी एक्झाम घेतली यांनी तर ऑगस्ट ते सप्टेंबर म्हणजे लगभग 2 महिने तुम्हाला आहे. तर तुम्हाला इथून ऑगस्टमध्ये जर एक्झाम असेल तर 1 महिन्यांवरचे दिवस सोडून द्या, तर 1 महिना तुमच्याकडं अप्रॉक्सिमेटली आहे. आता इथून 1 महिन्याची तयारी तुम्हाला सुरुवात करावी लागेल, तुमच्या टेक्निकल पोस्टची पण आणि एक जनरल पेपर असतो त्याचा पण. तर जनरल पेपरबद्दल पण सांगतो आणि बाकीच्या टेक्निकल पेपरबद्दल पण सांगतो. सुरुवात करताना बघा, मी एवढंच सांगतोय, आता वारंवार रिपीट नाही करणार. आपली बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे, बेसिक सेशन झालेले आहेत, चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. चॅप्टरपैकी एक LCM HCFचा चॅप्टर झालेला आहे. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, बिलकुल ताण घेऊ नका, कारण की या लाईव्ह बॅच सोबत आणि लाईव्ह बॅच आहे, ठीक आहे, 3 महिन्यापर्यंत चालणार आहे. यामध्ये मी वेगवेगळे 18 टॉपिक बेसिकचे कव्हर केलेले आहेत. त्यानंतर हे सगळे चॅप्टरची लिस्ट, एकदा चॅप्टरची लिस्ट बघून घ्या तर तुम्हाला कळणार. बघा 25 ते 36 आणि हे 45. तर टोटल जरी तुम्ही राज्यसेवा असो, कंबाईन असो किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा असो, तुम्ही परत परत सांगतोय, एक्झामवर फोकस करून चालणार नाही. एक्झामवर तर फोकस तसं करायचंच आहे, परंतु फोकस ऑन सब्जेक्ट, कारण की हा एकमेव असा मॅथ्स आणि रिझनिंग, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असा सब्जेक्ट आहे जो तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळवून देतो. याचा इनपुट आउटपुट 100% आहे, ठीक आहे, आणि याच्याशिवाय तुम्ही पासही होत नाही. तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, काही जरी वाटलं, आणि फक्त फीस 800 रुपये. म्हणजे तुम्ही विचार करा, 800 रुपयामध्ये तुम्हाला 3 महिने, संध्याकाळचा 7चा टायमिंग आहे, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला PDF मी देणार, प्रॅक्टिस क्वेश्चनही मी देणार. तुम्हाला काहीही मार्केटमधून घेण्याची गरज नाही, पुस्तक पण घेण्याची गरज नाही. म्हणजे नॉर्मल तुम्ही जर पुस्तक घ्यायला गेले मार्केटमध्ये 300-400 रुपये ते तसे पण लागतात. इथं 800 रुपयामध्ये अख्खं तुम्हाला 3 महिन्याची बॅच आणि एकदाच भरायची. परत परत खूप जणांना असं डाऊट होतो, फोन करून जसं विचारलं की प्रत्येक महिन्याला 800 भरावं लागतील का, नाही, एकदाच 800 रुपये भरायचे. सगळं त्याच्यात मी प्रोव्हाइड करणार, काहीही इतर काही करण्याची गरज नाही. एवढी गॅरंटी माझी, तुमच्या अंकगणित आणि बुद्धिमत्तेची गॅरंटी माझी. बाकी पण विषय मी सुरू करणार आहे, त्याच्याबद्दल नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल 2-4 दिवसात. बघूया आजच्या या सेशनबद्दल. अच्छा, खूप जणांना असं वाटतं की सर हे तुम्ही जे यूट्यूबवर शिकवतात किंवा आत्ता जे तुम्ही PDF देणार आहे ओरिजिनल टेक्निकल एक्झामच्या पोस्टची सिलेबसची 2023 मध्ये जो आला होता, तर ते पण कुठं असणार आहे. तर तुम्ही जर हा स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन ॲप डाउनलोड केला प्ले स्टोअरवरून, आयफोनमध्ये पण चालतो, तर कोर्सेसमध्ये तर तुम्हाला कोर्स भेटून जाणार. फ्री कंटेंट एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे आयकॉन तुम्हाला भेटणार, जसं UPSCचा पेपर, यूट्यूबचे सेशन, मी रात्री जो 9:15 वाजता सेशन घेतो त्याची PDF लगेच टाकून देतो सॉल्व्ह केलेली, ती याच्यात भेटणार. इव्हन स्टेट बोर्ड कंपायलेशन पण याच्यात आहे, म्हणजे तुम्हाला 5वी ते 12वी 6वी ते 12वी पर्यंतचं हिस्ट्री आणि जॉग्रफीच्या कंपाईल करून दिलेलं आहे. असं नाही की सरसकट आहे, कंपाईल करून दिलेल्या ओरिजिनल HD. तर त्या तुम्ही डाउनलोड करा. जे कोणी असे विद्यार्थी आहेत जे राज्यसेवा किंवा कंबाईन येणाऱ्या 2026-27 करता प्रिपरेशन करत आहेत, तर त्यांच्याकरता काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे न्यू स्टुडंट करता, तर ते पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबमध्ये. तर बघा, डायरेक्टली येऊया. एवढे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, पोस्ट आहे, त्यांच्या एवढ्या वॅकन्सी रिक्त आहे, त्या भरायच्या आहे गव्हर्नमेंटला, ठीक आहे. त्यामधून तुम्हाला जिल्ह्यानुसार किंवा रिजन वाईज हे दिसत असेल 3138. तर हा आकडा कुठून आला बघितला, 3138 टोटल. तर सर्वात जास्त औरंगाबाद विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, ते तर डिस्ट्रिक्टचं नाव झालं, पण औरंगाबाद विभागामध्ये वेगवेगळे डिस्ट्रिक्ट तालुके येतात. तर त्यामध्ये सर्वात जास्त 1188. त्यानंतर 2 नंबर उस्मानाबादचा आहे 449 आणि बाकीचे, ठीक आहे. तर एवढे टोटल गट क आणि ड चे हे पद आहेत, 14 पदे, ठीक आहे. त्यानुसार काही गट क चे आहे, काही गट ड चे आहे, म्हणजे ग्रुप C आणि ग्रुप D. तर ग्रुप C च्या 2151 पोस्ट आणि ग्रुप D च्या 987 पोस्ट, हे एकदा बघून घ्या. तर हे टेक्निकल झालं, याला पेपर 1 पेपर 2 असतो, याला जनरलच पेपर असतो. तर जनरल पेपर सर्वांकरता सेम असतो आणि पेपर 2 फक्त त्या त्या पदानुसार, म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरचा सिलेबस वेगळा आणि त्याचे 40 क्वेश्चन वेगळे. तर टोटल क्वेश्चन्स कसे असतात बघून घ्या. बघा, त्याच्यापूर्वी हे बघून घ्या की तुम्ही कोणकोणत्या पदाकरता अप्लाय करू शकतात, म्हणजे तुमचं ते क्वालिफिकेशन आहे का नाही. तर एक गोष्ट सांगतो, आता आपल्याला माहित नाही की आपण या वेगवेगळ्या पदाकरता कोणकोणते क्वालिफाय करतो, एलिजिबल आहे का नाही. तर आत्ता ताण नका घेऊ, जेव्हा 15 जुलैला नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, रिक्रुटमेंटमध्ये जायचं, तिथं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही जे इन्फॉर्मेशन भरणार त्यानुसार ऑटोमॅटिकली तो सिस्टम तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही कोणकोणत्या पदाकरता एलिजिबल आहात. तर त्यावेळेस सर्व पदाकरता अप्लाय करायचं.
ठीक आहे. तर जसं स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंग करता आहेत तर तुम्हाला ही क्वालिफिकेशन पाहिजे. अभियंता गट क करता आहे, आता हे सेमच आहे. तर पण याच्यात नगर परिषद आणि नगर पंचायत कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे जे ऑलरेडी वर्किंग आहे त्यांच्याकरता 25% राखीव जागा असते, बाकीचे 75% इतर सरळ सेवेमार्फत भरवली जातात. तर प्रत्येकाचं मी दिलेलं जसं विद्युत अभियंता, इलेक्ट्रिकल, त्यानंतर संगणक अभियंता, त्यानंतर पाणी पुरवठा जलनिस्सारण, त्यानंतर लेखापरीक्षक लेखापाल, हे सगळं क्वालिफिकेशन दिलेलं आहे, एकदा बघून घ्या. त्यानंतर कर निर्धारण सर्वात जास्त फेमस पोस्ट असते. त्यानंतर अग्निशमन, ठीक आहे, आणि अग्निशमन गट क आणि स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी डिपार्टमेंट. आणि हे एज लिमिट नॉर्मली याची एज लिमिट तर 21 आहे जनरल कॅन्डिडेट करता, मॅक्झिमम 38 आहे. याच्यामध्ये पण एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ओबीसी SC ST 5 वर्ष. त्यानंतर जर तुम्ही अंशकालीन उमेदवार असणार, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त वगैरे वगैरे, त्यांना 45 पर्यंत आहे. एक सर्व्हिसमॅन आहे त्यांना 45 पर्यंत आहे असं, ठीक आहे. तर एक्झॅक्टली पेपर पॅटर्न बघूया. नॉर्मली हा जो पेपर 1 आहे ना, मराठी इंग्रजी सामान्य बुद्धिमत्ता, हा सर्वांकरता सेम आहे. बुद्धिमत्ता म्हटलं की नुसतं रिझनिंगच येणार असं नाही, त्याच्यामध्ये अंकगणित सुद्धा येतं. त्याचे एकूण 60 प्रश्न येणार, एक प्रश्न 2 मार्काला म्हणजे 120. आणि पेपर 2 हा 40 त्या पर्टिक्युलर टेक्निकल विषयाचा असेल त्याचे 80, असे 200 मार्काचं. आणि इथं मिनिमम दोघांमध्ये 45% आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर 1 मध्ये जर मिनिमम 45% असेल तरच तुमचं पेपर 2 चेक केला जातो, अन्यथा नाही. आणि कट ऑफ त्याच्यापेक्षा जास्तच लागतो, हे वेगळं सांगायची गरज नाही, ठीक आहे. आणि हे पेपर स्वतंत्र घेतले जातात पण एकाच सत्रात घेतले जातात. असं नाही की आज हा दिला उद्या दुसरा देतो, नाही, लगेच हा संपलायचा टाइम संपला की लगेच सेकंड चालू होतो. ते कॉम्प्युटरवर तसं मॅनेज केलं जातं. ठीक आहे, ऑनलाईन होणार आहे. एकंदरीत लक्षात घ्या, हे सगळे तुमचे 8 वेगवेगळे सेवेचे नाव, 60 प्रश्न पहिला पेपर 1 सगळ्यांना सेम असतो. पेपर 2 तुमच्या 40, हे 100-200 गुण, ठीक आहे. 70 मिनिटे पहिल्या पेपरला असतो, 70 मिनिटे संपला की डायरेक्ट लगेच सुरुवात होतो पेपर 2 50 मिनिटाचा, टोटल 120 मिनिटं म्हणजे 2 तास. तर हा पेपर 1 पेपर 2 आहे, तेच मी सांगतोय की जसं पेपर 1 मध्ये जो 60 मार्काचा आहे त्याच्यामध्ये 15 हे 15 45 आणि बौद्धिक चाचणी 15, टोटल 60 प्रश्न आणि 120 मार्क पदवी 12वी लेवलचा असतो. आणि हा जो विषयाशी संघटित असतो तो 40 प्रश्न 80 मार्काला, असं टोटल हा वाला पेपर पॅटर्न तुम्हाला आहे पेपर 1 पेपर 2 मिळून. आणि इथं क्लिअर कट दिलेलं आहे 25% तुम्हाला 1/4 नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे, म्हणजे 4 चुकल्यावर 1 एक्स्ट्राचा चुकला असं, ठीक आहे. आता याच्यात बघा, तुम्हाला जसं हे वाले वेगवेगळे तुम्हाला 14 पदं दाखवली होती, त्या 14 पदापैकी हे जे पद आहे याच्यामध्ये मराठी इंग्रजी बौद्धिक आणि विषयाशी संबंधित असे टोटल 100 प्रश्न आहे. आणि हे जे बाकीचे तुम्हाला गट ड चे दाखवले याला असं विषयाशी संबंधित नसतो, त्याला सरसकट मग काय करून टाकलं, 100 प्रश्न करण्याकरता इथं जे 15 प्रश्नाचे स्लॉट होते त्याला 25 करून टाकलं. तर हे वाले 25 इथं तुम्हाला बौद्धिक चाचणी 25 झालं. याच्यामध्ये रिझनिंग आणि अंकगणित म्हणजे मॅथमॅटिक्स दोन्ही ऍड आहे. तर हे कन्फ्युजन खूपदा होतं, त्यामुळे कन्फ्युजन दूर करा. आता डायरेक्टली पुढे येतो, किती सॅलरी असते काय असते हे तर तुम्हाला दाखवलं. 1000 रुपये फीस असते. सर्व उमेदवारांना प्रथम सर्वसाधारण गटासाठी विचारात घेतले जाते, म्हणजे वरचे पहिले निवडले जाणार जे टॉपमोस्ट आहे. त्यानंतर विशेष आरक्षित पदासाठी त्याच गटातील उमेदवारांना, तर जनरल कॅन्डिडेट तिथे येऊ शकत नाही, त्या आरक्षित रिझर्वेशन वाले कॅन्डिडेट त्याच रिझर्वेशन पदामधून ते सिलेक्ट केले जातात, ठीक आहे. आता शारीरिक अर्हता एवढी तर तुमची हाईट उंची वगैरे वगैरे पाहिजे ते बघून घ्या. आता सिलेबस दाखवतो, जो पेपर 1चा जो ओरिजिनल सर्वांकरता सेम असतो तो वाला सिलेबस बघून घ्या. इथं तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान वगैरे वगैरे त्याच्यामध्ये काय असणार एक्झॅक्टली डिक्टो यांनी सब टॉपिक सोबत दिलेला आहे. तर हा पेपर 1 आहे, ठीक आहे. हा पेपर 1 आहे. पर्यावरण पण येणार, चालू घडामोडी पण येणार, भारतीय राज्य व्यवस्था पण येणार, ठीक आहे. इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये दिलेलं आहे. आणि बुद्धिक चाचणी याच्यात बघा अंकगणित पण आलं आणि बुद्धिमापन चाचणी पण आलं, दोन्ही येतं, ठीक आहे. हा, आता इथं भले चॅप्टरचे नाव एवढेशीच दिले पण इतर चॅप्टर्स पण कव्हर होतात. आता पेपर 2चा जो सिलेबस आहे तो सगळ्यांकरता वेगवेगळा आहे, त्या टॉपिकनुसार टेक्निकली. तर बघून घ्या. हा वाला पहिला सिनियर क्लर्क टायपिस्ट आणि स्टेनोग्राफर करता हा वाला आहे सिलेबस. त्यानंतर मी एवढं वाचून दाखवत नाही कारण की शॉर्ट व्हिडिओ करायचा मला, तर तुम्ही तुमचं हे बघून घ्या आणि याची PDF पण मी तुम्हाला फ्री कंटेंटमध्ये भेटणारच आहे.
हा ड्रायव्हर कम ऑपरेटर सिलेबस, त्यांचा सिलेबस, तर त्या रिलेटेड त्यांचा आहे. ठीक आहे. हा असिस्टंट लॅबोरेटरी असिस्टंट, तर त्यानुसार त्यांचं पाण्याचे नमुने, चाचणी संबंधी, जलशुद्धीकरण केंद्र, क्लोरिफिकेशन वगैरे वगैरे हा सिलेबस. आता ह्या सिलेबसचं पेपर किंवा कंटेंट कुठून भेटणार है ना, असा तुम्हाला प्रश्न असू शकतो. तर तो मला व्हॉट्सअपवर तुम्ही विचारा. व्हॉट्सअप नंबर इथं दिलेला आहे, मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा पंप ऑपरेटर, जोडारी, वीज तंत्री, त्यांच्या रिलेटेडचा सिलेबस आहे. त्यानंतर नेक्स्ट तारतंत्री, वायरमॅन करता हा वाला सिलेबस आहे. उद्यान पर्यवेक्षक, पार्क सुपरवायझर हा वाला सिलेबस, त्याच्यामध्ये नावातच आहे फोर्टिकल्चर, लँडस्केपिंग, ट्री प्लांटेशन वगैरे वगैरे. त्यानंतर असिस्टंट लायब्रेरियन, त्यांचा हा सिलेबस आहे. व्हॉल्मन, मी बघा सर्व काही तुम्हाला या सेशनमध्ये देतोय, तुम्हाला इतरत्र कुठेही काही बघायची गरज नाही. टोटल होल मी या सिलेबस म्हणजे सेशनमध्ये तुम्हाला दाखवतोय, एवढंच करा. त्यानंतर अग्निशमक, फायरमॅन. ठीक आहे. आता ही बॅच बद्दल तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. आता मी इथं काय दाखवतो बघा तुम्हाला. काय झालं, संपलं काय? तर आता मी तुम्हाला दाखवतोय की तुम्हाला आता जो टेक्निकल वाला सिलेबस आहे, जसा सिव्हिल इंजिनिअरिंगचा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा वगैरे वगैरे, तो वाला 2023चा ओरिजिनल सिलेबस आहे. 43 पानांचा एकूण पीडीएफ आहे. त्यामुळे मी यामध्ये इन्क्लूड नाही केलं. आता डायरेक्टली ती पीडीएफ ओपन करून दाखवतो ओरिजिनली. बघा दिसतंय तुम्हाला अभ्यासक्रम वगैरे. तर हा ओरिजिनल आहे बघा, हा वाला सिलेबस इथं लिहिलेलं आहे बघा. अभ्यासक्रम महाराष्ट्र नगर परिषद सेवा भरती 2023, तुम्हाला मी सांगितलं होतं ऑलरेडी 2023 मध्ये लेटेस्ट एक्झाम झाली होती. तर हा वाला आहे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य, त्यांचा जो टेक्निकल 40 मार्काचा 40 प्रश्नांचा जो पेपर 2 आहे, टोटल 80 मार्क. तर त्यामध्ये मराठी, त्यामध्ये इंग्रजी, मग सामान्य ज्ञानमध्ये काय काय येणार, इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर भारतीय राज्य व्यवस्था, पॉलिटी, चालू घडामोडी, पर्यावरण, हा पेपर 1 झाला. पेपर 2 त्यांचा, पेपर 2 इंग्लिश मध्ये असणार आहे, काही काही विषयांचं इंग्लिश मध्ये आहे. तर टोटल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आता त्या विषयाच्या विद्यार्थ्याला ते लगेच कळून जातं सिलेबस वाचून की हा असा असणार आहे. तर हा टोटल बघा 43 पानांचा आहे, टोटल 43 पानांचा आहे. तर वेगवेगळं दिलेलं आहे याच्यात. आता मी एवढं सगळं दाखवत नाही बसत, तुम्हाला याची पीडीएफ तर भेटून जाईल डायरेक्टली. आता नगर पंचायत, औद्योगिक नगरे, राज्य व्यवस्था, विद्युत, इलेक्ट्रिकल वाले. तर इलेक्ट्रिकलला हा तर पेपर 1 सगळ्यांकरता सेमच आहे. ठीक आहे, हा सेमच आहे. आता पेपर 2 डायरेक्टली बघूया याचा, प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी ऍड केलंय. आता त्यांचा पेपर 1 झाला की आता त्यांचा पेपर 2 विद्युत वाला, इलेक्ट्रिकलचा, तर हा वाला आहे. ठीक आहे. तर असं एकूण 43 आहे, 43 पानांचं. तर प्रत्येक त्या टेक्निकल पोस्ट करताचा सिलेबस पेपर 1 पेपर 2 दोन्ही दिलेला आहे. आणि नॉर्मली मी बाकीच्या पोस्टचा तुम्हाला टेक्निकल सिलेबस पहिल्यांदाच पीडीएफ मध्ये दिलेला आहे, म्हणजे तो दाखवलेला आहे. तर एकंदरीत ही अशी पोस्ट असणार आहे. जास्त मोठा मला सिलेबस करायचा म्हणजे व्हिडिओ करायचा नव्हता, इथंच मी थांबतो. काही जरी तुम्हाला डाऊट आला तर मला विचारू शकतात. 15 जुलैला नोटिफिकेशन येणार आहे, त्याच्यापूर्वी आत्तापासून आपला अभ्यास सुरू व्हावा म्हणून या अनुषंगाने मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लगेच सुरुवात करा. आपण एलिजिबल होणार का नाही होणार बघा. नॉर्मली जनरल पेपर करता तर सर्वच जण एलिजिबल आहे, फक्त त्या टेक्निकल करता जर तुम्हाला एक्स्ट्रा अप्लाय करायचं असेल तर तेव्हा बघूया. पण आता अभ्यास तर सुरू करा. इंग्रजी असो, मराठी ग्रामर असो, किंवा मॅथ्स रिजनिंग असो, किंवा जीके जीएस असो, ह्याचा तर अभ्यास तर तुम्हाला असंही करायचा आहे तसंही करायचं आहे. आणि बाकीच्या पण जसं ग्रामसेवक झालं, तलाठी झालं, पोलीस भरती झालं, यांचे पण एक्झाम्स येणारच आहे. तर अभ्यास तर तुम्हाला करायचाच आहे. परत सांगतोय, ऍडमिशन लवकरात लवकर घ्या, कारण की अभ्यास सुरू झालेला आहे. बाकीची मुलं करतायत, खूप चांगला रिस्पॉन्स आहे, खूप खुश आहे. सगळं काही भेटतं त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर. आणि बाकी पण विषय आपण लवकरच चालू करणार आहोत. तर त्याबद्दलही आणि किंवा अजून कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही कमेंट करू शकतात. भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.